लोणी येथील अशोक विद्यालयाच्या तथाकथित संस्था अध्यक्षावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण गावात एकच खळबळ माजली आहे। अकोला अमरावती महामार्गावरील अशोक विद्यालय लोणी येथील संस्थाध्यक्ष सुधीर शेंडे यांना संस्थाध्यक्ष पदावरून कमी करण्यात आलं। कमी केल्यानंतरही ते शासकीय कार्यालय तसंच संस्थेच्या अखत्यारीत असलेल्या संस्थांच्या ठिकाणी अनेकांना वेठीला धरून मनमानी कारभार करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत होता। 5 मार्च रोजी एका कर्मचाऱ्याच्या बदली संदर्भात लोणी येथील शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राम उर्फ गुड्डू ढोक यांनी लोणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। 5 मार्च रोजी मी तक्रार केली होती। त्या तक्रारीचे निवारण मला मिळालेले आहे। माझा कुठंतरी आता पोलीस खात्यावर किंवा पूर्णपणे विश्वास आलेला आहे। मला मी जे तक्रार केली होती त्या तक्रारीचे निवारण झालेले आहे। SDPO मॅडम इथं लोणीमध्ये आल्या होत्या। आत्ता दिनांक 6/3/2020 संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान आल्या होत्या। त्यांनी मला तिथं बोलावले, मला विचारपूस केली। विचारपूस केल्यानंतर त्यांच्या विचारपूस केल्याप्रमाणे मी त्यांना उत्तरे दिली। माझ्यावर जो काल अन्याय शाळेमध्ये झाला आहे, सुधीर नारायण शेंडे यांनी माझ्यावर काल अशोक विद्यालय शाळेमध्ये चंबरमध्ये अन्याय केलेला आहे। जातीवाचक शिवीगाळ केली आहे। माझ्या आई बहिणीवर शिवीगाळ केली आहे। मला तिथून हाकलून दिलेलं आहे। म्हणून मी काल संतप्त होऊन पोलीस स्टेशनमध्ये गेलो, रिपोर्ट दिले। सुधीर शेंडे यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची ही तक्रार आहे। त्यांच्या तक्रारीवरून सुधीर शेंडे यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विदर्भ न्यूजने भेट दिली असता आरोपांमध्ये तथ्य असल्याचं दिसून आलं। शिवाय या शाळेत 600 विद्यार्थी-विद्यार्थिनी आहे। तिथे ना धड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ना स्वच्छतागृहाची। पडकी व जुने स्वच्छतागृह यामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात असल्याचं दिसून आलं। शाळेच्या सभोवताल गाजर गवत व बेशरमाची झाडं उगवली आहेत। शाळा ही विद्येचं मंदिर आहे। सरस्वतीचं मंदिर असलेला शाळा व परिसर स्वच्छ प्रसन्न ठेवण्याऐवजी या शाळेची देखरेख होत नसल्याचं येथे दिसून आलं आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, बडनेरा, लोणी।